मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी आता घर सोडून चाललेली असते. तिला आता मनोजबद्दलच्या सगळ्या गोष्टी आठवत असतात की मनोज जे काही तिला म्हणाला आहे, तू इथे राहायचं नाही आणि तुला जगण्याचा हक्कसुद्धा नाही, कारण तू माझ्या घराचं वाटोळं केलं आहे आणि तुझ्यामुळेच मी आज रस्त्यावर आलो आहे. आता असा विचार करत असताना ती मनाशी ठरवते, आता खूप लांब निघून जायचं, कारण माझं या जगात कुणीही नाही आहे. मी आता आयुष्यभर कुणालाच तोंड दाखवणार नाही, असं म्हणून ती पुढे पुढे एकटीच चाललेली असते. तेवढ्यातच अंशुमन तेथे येतो, तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला म्हणतो, चल माझ्याबरोबर. मी तुला सांगितलं होतं ना की तुझं कुणीच नाही आहे. तेव्हा आनंदी म्हणते, तुम्ही इथे काय करताय? अगोदरच माझ्या आयुष्याची राख रांगोळी तुम्ही केली आहे. ती आता आनंदी म्हणते की मी तुमच्याबरोबर कुठेही येणार नाही, सोडा मला. तरीही तो खेचत खेचत आता आनंदीला घेऊन चाललेला असतो. ती त्याच्यावर आता खूप ओरडत असते आणि अंशुमन पासून सुटकेचा खूप प्रयत्न करते. आता अंशुमन ऐकायला तयारच नसतो. तो म्हणतो, दिलं ना तुला घरातून हुसकून, अगं आता माझ्याशिवाय तुला पर्याय तरी काय आहे? तुझ्या आयुष्याची राख रांगोळी करण्याचा अधिकार आता मला मिळालेला आहे. हे बघ, तू गुपचूप माझ्याबरोबर चल. तू माझ्या आयुष्याची राख रांगोळी केली ना, मग मी तुझ्या केली. आता तुझ्या आयुष्यात आग देखील मी लावली आणि तुझ्या घराला आग देखील मीच लावली आहे. आता आनंदीला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, तुम्ही घराला आग लावलीत का? तेव्हा तो म्हणतो की हो, मीच तुझ्या आयुष्याची राख रांगोळी करणार, तुला आयुष्यातून उठवणार, तुला रस्त्यावर आणणार. मी तुला म्हटलं होतं ना, बघ मी माझा शब्द खरा करून दाखवला. आता आनंदीला समजतं की अंशुमननेच हे सगळं काही केलं आहे. तेव्हा ती म्हणते की मला सोडा अगोदर. तो म्हणतो की चल, आता तुला आणि मला कुणीही राहिलेलं नाही आहे. तुझ्या आईबापाने तुला टाकून दिलंय, त्याचबरोबर भावाने घरातून हाकलून दिलंय आणि तो आदर्श आणि सार्थक काय तुझ्या मदतीला येणार नाही. तुला राणी बनवून ठेवेन, तू माझ्याकडे चल, असं अंशुमन तिला ओढत म्हणतो. आता आनंदी अंशुमन पासून स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु आता अंशुमनची गाडी तेथे येते. तो आनंदीला गाडीत टाकून घेऊन जाणारच असतो, परंतु सार्थक तितक्यात तेथे येतो आणि अंशुमनच्या पोटात लाथच घालतो. आता त्या दोघांमध्ये खूप झटापट होते. तर आनंदी म्हणते, सार्थक सर प्लीज प्लीज सोडा आता. तेव्हा सार्थक अजिबात सोडायला तयार नसतो. अंशुमनची तो कुत्र्यागत धुलाई करतो आणि त्याला चांगलंच बदडून काढत आनंदीला त्याच्यापासून वाचवतो. आता अंशुमन सार्थकला खूपच घाबरतो, गाडीत बसून तिथून धूम ठोकतो. आनंदी आपलीच बिचारी पुढे पुढे चाललेली असते. तेव्हा सार्थक विचारतो, तुम्ही कुठे निघालात आता? त्यावरती आनंदी म्हणते, माझं असं कुणीही राहिलेलं नाही आहे. अंशुमन म्हणतात ते बरोबर आहे, माझी कुत्र्यासारखी अवस्था झाली आहे. पुढे आनंदी म्हणते, आता माझं कुणीही असं राहिलेलं नाही, खरंच मी एकटी पडली आहे. तेव्हा सार्थक म्हणतो, असं म्हणू नका, मी आहे तुमच्यासोबत आणि आयुष्यभर राहीन, असं म्हणून आता तो आनंदीचा हात पकडतो आणि तिला दुसरीकडे घेऊन चाललेला असतो. तर आनंदी आता सार्थककडे पाहतच राहते. दुसरीकडे अण्णा हे घरी आलेले असतात आणि जळालेल्या अवस्थेत आपलं स्वतःचं घर पाहतात. आता ते पूर्णपणे कोलमडून जातात आणि म्हणतात की हे घर कुणी जाळलं, असं कसं झालं? तेव्हा आता अण्णा मालतीला विचारतात, अगं घराला आग लागलीच कशी? सानू कुठे आहे? माझी आनंदी कुठे आहे? सानू ही शकूकडे आहे, असं अण्णाला लीना म्हणते. तर आता आनंदी कुठे आहे असं अण्णा विचारतात. तेव्हा त्या आनंदीमुळेच आग लागली आहे, असं मनोज म्हणतो. तेव्हा अण्णा खूप रागात विचारतात, अरे पण आनंदी कुठे आहे? तेव्हा मी तिला हाकलून दिल्याचं मनोज सांगतो. तर अण्णांना आता खूप राग येतो. तेव्हा अण्णा आता रागातच त्याची कॉलर पकडतात आणि म्हणतात, माझ्या आनंदीला हाकलून देण्याची तुझी हिंमत तरी कशी झाली? आता ती कुठे गेली म्हणजे तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं म्हणजे त्यावरती आता तिला हाकलून देण्यातच तिची लायकी आहे, कारण की ती घराला लागलेली वाळवी आहे आणि ती वाळवी कधीही संपणार नाही, असं अण्णांना मनोज रागातच म्हणतो. तर आता अण्णा म्हणतात, जर माझ्या आनंदीला काही झालं ना, असं म्हणून ते पूर्णपणे कोलमडून जातात आणि मालतीला म्हणतात, काय ग, तुला पण आनंदीला थांबवता नाही आलं का? तेव्हा आता मालती म्हणते, बाईचा जन्मच असा असतो मेलीचा, कारण लग्ना अगोदर तिला आईवडिलांचं ऐकावं लागतं आणि लग्न झाल्यानंतर नवऱ्याचं ऐकावं लागतं, मुलं झाल्यानंतर मुलांचं ऐकावं लागतं. माझं काय चालतं या घरात सांगा हो? असं म्हणून आता ती अण्णांवरच खूप ओरडते आणि खूप रडू लागते. तर आता दुसरीकडे शलाका म्हणते, 8 दिवसांपूर्वी घरात वातावरण किती छान होतं ना, शॉपिंग वगैरे, लग्नाचा माहोल. आता काहीच नाही तसं. त्यावरती सुद्धा म्हणते, जाऊ देत ग शलाका, एवढा विषय नाही ताणून धरायचा तो, पण आता आदर्शसाठी एक छान मुलगी पाहू आणि त्याचं लग्न लावूयात. त्यावरती ठीक आहे असं
शलाका म्हणते, पण वृंदा म्हणते त्या अगोदर सार्थकचं लग्न करायला पाहिजे, कारण त्याचा काही भरोसा नाही. तेवढ्यातच सार्थक तेथे येतो. त्याने आनंदीचा हात घट्ट पकडलेला असतो. तो आई असं म्हणतो. घरातील सगळेजण आता त्याच्याकडे पाहू लागतात की सार्थक आनंदीला कसा घेऊन आला. तेव्हा आता सुधा लगेच सार्थक जवळ येते आणि विचारते, काय रे, तू हिला घरी का घेऊन आलास? तुला सांगितलं होतं ना या मुलीबरोबर कोणताही संबंध ठेवायचा नाही. त्यावरती सार्थक म्हणतो, मी ठेवणार, कारण यांच्या घरी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि त्यांच्या घराला आग लागली आहे, म्हणून मी तिला मदत केली, बाकी काहीच नाही. आता हे आई इथेच राहतील काही दिवस. त्यावरती आता सुधा म्हणते, हे शक्य नाही. ती वृंदा म्हणते, अरे मग फायर ब्रिगेडला बोलवायचं ना, तिला घरी घेऊन यायची काय गरज होती? तर आता सुधाही तेच म्हणते. तेव्हा सार्थक म्हणतो, आई तू हे बोलते, अगं कधीपासून तू असा विचार करायला लागलीस? त्यावरती सुधा म्हणते, या मुलीने जेव्हा आपल्या घरात आग लावली ना, तेव्हापासून मी हा विचार करायला लागले. तर आता वृंदा म्हणते, तू माझं सुद्धा ऐकणार नाही का रे? अरे तुझ्या आईचं तर तू एक शब्द देखील ऐकत नाही. एवढा उद्धटपणे कधीपासून तू वागायला लागलास आणि ह्या अवदाशेला तू का घरात घेऊन आलास? आता आनंदीचा असा अपमान झाल्यानंतर सार्थकला राहवत नाही. तो रागातच काकू असं म्हणतो. तेव्हा ती म्हणते, माझ्यावर जोरात ओरडायचं नाही सार्थक. तेव्हा तो खूप रागात वृंदाकडे पाहू लागतो. वृंदा म्हणते, एकच गोष्ट लक्षात ठेव, तू कोणत्या नात्याने हिला घरात घेऊन आला आहे? तेव्हा तो म्हणतो की कोणतं नातं पाहिजेच का आमच्यामध्ये? मैत्रीचं नातं आहे ना? तेव्हा ती म्हणते, अरे लोक उद्या आमच्या तोंडात शेण घालतील. एक मुलगा आणि एक मुलगा असे हात पकडून घरी येतात ना, तेव्हा 4 लोक विचारतात की त्यांचं नातं नक्की काय आहे. आता सार्थक हा आनंदीचा हात पकडतो आणि बाप्पासमोर घेऊन येत तिला म्हणतो की मी तुमच्या सन्मानाला कधीही ठेच पोहोचू देणार नाही, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, असं म्हणून तो आता घरातील सर्वांसमोरच तिच्या भांगेमध्ये कुंकू भरतो आणि म्हणतो, आजपासून ही माझी धर्मपत्नी असेल. त्यानंतर तिच्या गळ्यात तो मंगळसूत्र देखील घालतो. आता सार्थकने आनंदीबरोबर लग्न केल्यामुळे घरातील सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा सुधा म्हणते, हे तू काय केलंस सार्थक? तेव्हा आता वृंदा देखील म्हणते, अरे लाज नाही वाटत का असं करायची? त्यावरती आता सार्थक म्हणतो, आजपासून ही माझी धर्मपत्नी आहे आणि माझ्या बायकोविरोधात एक अपशब्द मी ऐकून घेणार नाही. हा केदार म्हणतो, हे जे केलंस ना तू सार्थक, ते चुकीचं आहे. तेव्हा आता सार्थक म्हणतो, तू आमच्यामध्ये बोलू नकोस. तर आता माझ्या नवऱ्याचा अपमान करायचा नाही असं शलाका म्हणते. तर सार्थक म्हणतो, मग तुझ्या नवऱ्याला सांग, जावई आहे ना, जावयासारखाच राहा. आता केदारचा देखील चांगल्या प्रकारे अपमान होतो. त्यामुळे केदार आपला गप्प बसतो. आता अक्षूला खूपच आनंद होतो. मग त्यानंतर सार्थक आनंदीचा हात पकडतो आणि तिला रूममध्ये घेऊन येतो. आनंदीला आता सगळं काही आठवत असतं की कशा प्रकारे मनोजने चुकीचे आरोप लावले. सार्थक आता आनंदीला पाणी देतो आणि तिच्याजवळ बसायला जातो. तेवढ्यातच आनंदीच्या हातातून तो ग्लास खाली पडतो. सार्थक ते पाणी आता व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतो आणि आनंदीला म्हणतो, हे पहा, जे काही झालं ते अगदी अचानक झालं. मला माहिती आहे तुम्हाला आवडलेलं नसेल, पण तुम्ही काळजी करू नका. माझी बायको म्हणून तुम्ही नाही राहिलात ना तरीही चालेल. आपण आपल्यातलं मैत्रीचं नातं जपूया आणि आपण घरातील सर्वांसमोर फक्त नवरा बायको म्हणून राहूयात. मी तुमच्यावर कधीही नवऱ्याचा हक्क दाखवणार नाहीये आणि मला घरातील सर्वांचा खरंच खूप राग आला होता. तुमच्या विरोधात असं बोललेलं मला नाही आवडत. त्यांना माहिती आहे ना माझं तुमच्यावर किती, असं म्हणून तो अगदी शांत राहतो. आनंदी आता त्याच्याकडे पाहतच राहते. तर दुसरीकडे सावंत काकू ह्या अण्णा आणि मालतीसाठी चहा घेऊन येतात, पण ते दोघेही घेत नाही. म्हणतात की आमची लेक कुठे आहे काय माहीत. तेवढ्यातच आता मनोज तेथे येतो आणि म्हणतो, जाऊ देत ना तिला, कुठे जायचं तिकडे. तेव्हा लीना तेथे येते आणि म्हणते, सार्थक सरांनी आत्ता फोन केला होता, आनंदी त्यांच्याबरोबर आहे त्यांच्या घरी. तेव्हा मनोज म्हणतो, पाहिलं का अण्णा, तुम्ही मला बोलताय ना? अहो, ज्या घरी लग्न मोडलं ना त्याच घरात ती जाऊन बसली अगदी सुखात. तिने आता आपला विचार केला का? लीना म्हणते, अहो तुम्ही तर घराबाहेर काढलं तिला. अण्णा म्हणतात, अरे नराधमा, कुठे हे पाप फेडशील आणि कोणत्या जन्माचं तू वैर घेतला आहेस? हा एक शब्द देखील तू बोलू नको. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सार्थक सुधाकडे जातो आणि म्हणतो, मला तुझ्याशी बोलायचे आई. ती म्हणते, कोण आई? आजपासून तुझी आई तुझ्यासाठी मेली आणि माझं नाव सुधा राज्याध्यक्ष आहे. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब